आजपर्यंत मी तुम्हाला साबुदाणा खिचडी, उपवासाचा दहीवडा, उपवासाची इडली तसंच मेदूवडा या सगळ्या रेसिपी दाखवल्यात. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाची कचोरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. कचोरीसाठी मी येथे 1 कप वरई किंवा भगर घेतलेला आहे. इझिली तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात हे मिळून जाईल. त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरवर वाटून. थोडंसं रवाळ असेल तरीही चालेल. आता हे वरईचं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण स्टफिंग बनवूया. स्टफिंगसाठी मी 1 कप ओलं खोबरं घेतलं आहे. त्याचसोबत अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं मी काळं मीठही घातलं आहे. 2 चमचे साखर घेतली आहे आणि त्यातच मी अर्धा लिंबू पिळून टाकते. मिरची, साखर, मीठ या सगळ्यामुळं आंबट गोड खूप छान चव येते. आता हे मी मिक्सरवर वाटून घेतले. खूप छान हिरवा रंग आला ह्याला. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालते. हे एकदम ऑप्शनल आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही घातले नाही तरीही चालेल, त्यामुळे अजिबात याची चव बदलणार नाही आहे. आता या वरईच्या पिठामध्ये मी 1 बटाटा उकडून घेतला आहे आणि त्याची सालं काढून मी आता हा या प्रकारे किसून घेते. म्हणजे लहान लहान ज्या फोडी राहतात त्याही राहणार नाहीत. त्याचसोबत मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडरही घातली आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे, कारण बटाट्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं आणि हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे. अशा प्रकारे हे पीठ एकदम व्यवस्थित तुम्ही मळून घ्या. आणि याचा एक व्यवस्थित गोळा बनवून घ्या. आता हा गोळा तयार आहे. आता हाताला तुम्ही तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे. गोळा आपण हातामध्येच थोडासा परत मळल्यासारखा करून घ्यायचा आहे आणि त्याची पातळ अशी पारी बनवायची आहे. जास्त पातळ नाही बनवायची, नाहीतर ही कचोरी तेलामध्ये फुटू शकते. आता यामध्ये आपण थोडंसं स्टफिंग घ्यायचं आहे. आणि ही पारी व्यवस्थित पॅक करून, जसं आपण मोदक बनवतो त्याचप्रमाणे ही कचोरी पॅक करून घ्यायची आहे आपल्याला. सर्व कडा पॅक करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा याचा एक गोल आकार बनवायचा आहे. तेल मी गरम करण्यासाठी ठेवलंय. अशाच प्रकारे आपण बाकीच्याही कचोऱ्या करून घेऊ. आता ही पारी थोडीशी पातळ झाली आहे. बघू आता तेलामध्ये काय होतं. मी तुम्हाला हेही दाखवेन की पारी जर पातळ झाली तर तेलामध्ये ती कशी फाटते किंवा त्याचं स्टफिंग पूर्णतः बाहेर येऊ शकतं. अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि
आता माझं तेलही एकदम गरम झालं आहे, तर तेलामध्ये आपण हळूहळू या कचोऱ्या तळण्यासाठी सोडूयात. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बाकीच्याही कचोऱ्या आपण घालू. आणि आता आपल्याला लगेच यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे. ह्या थोड्याशा तेलामध्ये सेट होऊ देत, मगच आपण यांना थोडंसं हलवू. तुम्ही बघू शकता, मी जी 2 नंबरची कचोरी सांगितली होती ती थोडीशी फाटली आणि त्यातलं सारण आता हळूहळू बाहेर येते. मी हलकासा धक्का देऊन त्याच्या साईड्स बदलून घेतल्यात आणि सर्व बाजूने ही कचोरी आपल्याला आता व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅस मोठा करून हे तळून घेतलं तर हे पीठ असंच लागेल तोंडामध्ये. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे. अजिबात गडबड करायची नाही आहे. तर ही आपली खस्ता खुसखुशीत कचोरी आता खाण्यासाठी 2 मिनिटात तयार होते. कलर तर खूपच सुंदर येतोय. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. उपवासाला नेहमीच साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर ही आगळी वेगळी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एवढ्या प्रमाणात साधारण 2 ते 3 जण आरामात हा फराळ करू शकतात. तर आपली ही उपवासाची कचोरी खाण्यासाठी आता तयार आहे. मध्ये कट केल्यानंतर हिरवं मिश्रण खूपच सुंदर दिसतंय. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.